हा प्लीज प्लीज 1 मिनिट सांग तू सांग प्लीज ब्रो 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 60 ए नाही काहीतरी मशीन. 1 मिनिट और एक बार लेट्स गो. ब्रो कसं भाई 65. मी काय एवढं शॉक होतो मी तुम्हाला सांगतो. एक शॉर्ट स्टोरी. ओके, बिफोर गोईंग टू US लास्ट मंथ जूनमध्ये आय गेस जूनमध्ये येस 8 तारखेच्या आधी आय चेक माय वेट. इट वॉज 75 अँड नाव इट्स 65. आणि आपण फक्त किती 5-6 दिवस जिम केलं ऑन द व्लॉग्स. त्याच्या आधी मी काहीच नाही केलं. आय वॉज जस्ट इटिंग अँड 10 किलो कमी झाला. अँड 65 इज द आयडियल वेट. जेव्हा मी 2015 मध्ये जिम करायचो that was my ideal weight. My height is 5'7.5" something like this, and my ideal weight त्यासाठी is 65 and now I am 64 60. Oh my. Now this is what you call good morning Mitwajo. हे बघ हे प्लीज इथे करू नको. इज्जतीचा भाजीश पावेश. मग कोण आहे ती तिसरी क्रिएटर आपल्यावर नाचणार आहे? नाही माहिती अजून. नाही माहिती? सांगतोस मला? अच्छा मी सांगतोय. मला उद्या कळणार. नाही हां उद्याच कळणार ऑफकोर्स. हा ब्लॉग उद्या येणार ते कन्फ्युजन होतं. उद्या हा ब्लॉग पडेल मग परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की कोणती आहे. तुम्ही स्टील यू कॅन गेस इन द कॉमेंट्स. मी अजून एक हिंट चुकून बोलून टाकली आहे त्याशी बोलता बोलता, बट तरी तुम्ही डिसाइड करू शकता. गन पाउडर नाम का एक रेस्टोरेंट है लंदन में नियर द टावर ब्रिज, और हम वहाँ पे आ गए नाश्ता करने के लिए. मतलब नाश्ता तो आता राहिलाच नाही. आता इट्स लंच नाव, पण आता लंच म्हणून इथे आलो. वी थॉट इट्स इंडियन बट इट्स नॉट. म्हणजे आहे इंडियन. एग करी मसाला वगैरे आहे इकडे, बट देर आर नो ब्रेड्स. सो राईस आणि एग करी मसाला खायचा. आणि त्याला मी विचारलं एग करी मसाला आहे म्हणजे इट्स लाईक अंडा करी राईट. करी असेल म्हणून नाही, अंड्याच्या वरती असणार आहे काहीतरी करी. सो कळत नाही हे ना. सागर आल्यानंतर ना काय ना काहीतरी गेमच होत राहतात माझ्या आयुष्यात. नाईस हेअरस्टाईल बाय द वे. शाहरुख खान. इथे अंकित भाईने आपल्याला ओळखलंय. तो बोलला की जुहूच्या JW मॅरिटमध्ये ही हॅड सर्व्ड मी. सो फायनली इज हिअर अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अंकित. फायनली इथे लंडनला आणि मी इथे काम करतो आहे आता. ऑलरेडी जीप व्हायला लागली आहे बिकॉज समोर त्यांनी ॲज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन त्यांनी शॅम्पेन आणली आहे. जी गन पावडर शॅम्पेन आहे. स्पार्कलिंग वाईन म्हणजे शॅम्पेनच ना. हां ठीक आहे. जे काय ते आपल्याला बाई दारूचं नाही माहिती ॲक्च्युली. सो गन पावडर इडली जे आपण खातो मुंबईमध्ये हे ते नाही आहे. असं इथे काही नाही आहे मेन्यूमध्ये. त्याचं नावच फक्त गन पावडर आहे. आय डोंट नो वाय, बट गुड रेस्टॉरंट, गुड ॲम्बियन्स. आणि स्पार्कलिंग वाईन आता पिणार का नाही? हां पिणार का? मी नाही पित. मी नाही पित. बाई सगळे स्पार्कलिंग वाईन सेम वाटतात मला. काही फरक नाही वाटत. त्यात अल्कोहोल नाही माहिती का तुला? मला माहिती आहे, बट तरी म्हणजे दारूचं आपलं काय असं बोलणार मला काय? अरे नाही त्यात खरंच नाही. सागर मला येड्यात काढतोय भाई. भाई मला दोघेही वेडे बनवतात. तुला कसं माहिती? तू तर पित पण नाही. पण तो बोलला ना त्यांच्या आधी बोलला जो दारू पित नाही त्याच्यावर असं एवढं वाईट करताय हे लोक.
पाणीपुरी. नाही इथे नाही म्हणत ॲक्च्युली, इंडियामध्ये म्हणतात. आणि खूपच फॅन्सी पाणीपुरी आहे अगेन. कशी खायची आता हाच प्रश्न आहे. त्याच्या खाली पाणी आहे का वरती काय आहे का, आणि त्यात काय नसेल. अच्छा असं घ्यायचं आहे, मला नाही माहिती. अरे कुणी पाणी वगैरे ऑफर करा का, आहे का नाही तुमच्याकडे? आता काय करतात? तू मागवलेलं ना व्हेज काहीतरी? व्हेज आहे. गन पावडर चाट आहे. आय थिंक द ओनर ऑफ द रेस्टॉरंट तो भेटला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की ही कॉन्सेप्ट काय आहे एक्झॅक्टली. त्यांनी असं आहे की वेस्टर्न आणि इंडियनला असं मिक्स करून ते द्यायचे असतात. सो जे आम्ही पाणीपुरीचा पण जो आयटम खाल्ला त्याचं जी पुरी होती इट वॉज मेड फ्रॉम द मसाला डोसा थिंग. आणि मग ते रस्सम होतं जे मी पिलं ते, म्हणून आम्हाला ठसका लागला. आणि असं ते गोष्टी मिक्स केल्या आहेत. सो वेस्टर्न गोष्टी आणि इंडियन स्पायसेस आणि हे सगळं मिक्स करून ते देतात. सो व्हेरी नाईस कॉन्सेप्ट. आणि ह्यांचं अजून एक हॉटेल आहे एम्पायर. कुठे मला ते एक्झॅक्टली एरियाचं नाव माहिती आहे, त्यांनी सांगितलं. पाणी पाहिजे खरंच चांगलं आहे. म्हणजे एवढी टेस्ट भारी आहे की मला ह्याच्यातच झालं. छोले भटुरे, छोले आहे थोडा, बटाटा आहे थोडा आणि मिक्स ऑफ अ लॉट अँड सॉसेस. ही कॉन्सेप्ट आवडली. काहीतरी वेगळं आणि काहीतरी डिफरंट. आणि इंडियन जे मिक्स केलं ते तर जादूच करती आहे. अँड दिस इज हात काढलाय. दिस इज चिकन चॉप्स. दिस इज त्याच्यावरची काहीतरी ग्रेव्ही. दिस इज राईस अँड दिस इज द अंडा करी. 4 अंडे आहेत वाटतं आणि ग्रेव्ही आहे. पण भाई छान वाटलं. असं क्वांटिटी कमी असल्यामुळे ना आय थिंक 2 लोक पोटभर खाऊ शकतात. एवढं परफेक्ट आहे आणि काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट असल्यामुळे जरा बरं पण जात आहे. बिकॉज त्याची ग्रेव्ही वगैरे पण अशी छान आहे, स्पायसी असणार आहे. मला डेफिनेटली माहिती आहे. वेस्टर्न इंडियन मिक्स अगेन गन पावडर लव इट. हे काहीतरी वेगळं आहे. हे मी स्वतःचं इन्व्हेन्शन केलं आहे. मगाशी जे चिकनच्या पीसमध्ये जे आयटम होते ना हे ते वाला आयटम आहे. सो मी बोलो ग्रेव्ही काहीतरी करायची तर थोडं ग्रेव्ही तो चाहिए. तो आपण आता तसं खाऊन बघू कसं. व्हेरी नाईस. नाव विथ द अंडा करी. सो गुड. मला सांग की धोनीच्या आधी CSKचा कॅप्टन कोण होता? धोनीच होता. स्टार्टिंग पासून होता धोनी. 4.5 तास बसून जे गप्पा मारल्यात आत आफ्टर मीटिंग मिस्टर सागर कदम. आणि सागर कदमनी जे तोडलंय एवढ्या दिवसानंतर मी पण तोडलंय. खूप बाब वाटलं बाई रेस्टॉरंट. आणि ऑफकोर्स ओळखीचे होतं तर अजूनच बाब सर्विस. अँड मिशलिन स्टार रेस्टॉरंट आहे बाई. अँड दिस हॅज 2 स्टार्स. यस्टरडे वी वेंट टू वीरास्वामी, दॅट वॉज 1. दिस इज 2. ॲक्च्युली आम्ही फक्त मला वाटतं 1 तास खाल्लं आणि 4 तास आम्ही बडबड केली फक्त तिकडे. सो आम्ही फुकट ते AC केलं आहे तिकडचं. बट आता वी गोना शूट समथिंग राईट नाव इन फ्रंट ऑफ येस वी आर इन फ्रंट ऑफ द लंडन टावर ब्रिज. आणि जे मी तुम्हाला मगाशी बोललो होतो अबाउट माय वेट, मला अजूनही प्रश्न आहे की माझं सगळे हसतात ॲक्च्युली माझ्यावर, कारण मी सगळ्यांना सांगितलं आणि सगळे बोलतात भाई ती मशीन खराब आहे. असं नसू शकतं बाई. विश्वासच नाही. कधी मोटिवेट वगैरे करायचं काही चांगलं हेच नाही. म्हणजे विषय असा आहे की 65 वॉज माय आयडियल वेट इन 2015 आणि त्याच्यावर मी पोचलो. मला हे विश्वास होत नाही आहे आणि ह्यांच्यावर तर मला बिलकुल विश्वास नाही आहे. बिकॉज मला एक नवीन मशीन मला वाटतं घ्यावी लागेल. बट आय नो इट्स अनहेल्दी. मी बाहेरचं खात नाही आणि जेव्हा खातो तेव्हा मी तोडतो. बट मी बाहेरचं खात नाही म्हणजे मला वेळ नाही भेटत, जे मी ब्लॉग्समध्ये बोलतो. सो त्याप्रमाणे ते होतं आहे आणि एवढं चालावं लागतं त्याच्यावर ते वेगळं. सो मे बी त्याच्यामुळे झालं असेल. बट जर झालं असेल ना तर तुमच्या दोघांचा मी तुमचा गेम करतो बघ मी कसा. बरोबर आहे. Can you stand like this as I said? Yeah, that's it. And you look at him and just say that your lines. That's it.
सो फायनली आमचं क्विक शूट झालेलं आहे आणि आता पटकन जाऊन अपलोड करायचं आहे. बट माझ्यावर अशी 2 लोक आहेत ना, त्यांचं काही काम नाही, मला काही कळतच नाही. हा एक मिनिट सांग, तू सांग नंतर मी जाऊन बोलले. तू काय क्रेडिट घेत होती? क्रेडिट घेतलंच नाही. शेवटी मीच बोललो ना, मला एक्सप्लेन करता. ही सांगेल काय सांगेल सांग आता तू सांग. हा बोललाय तुला. मी नाही बोललो. यू आर सच अ क्रेडिट हॉगर. तू सांग काय झालं. ही टोल्ड हिम. म्हणजे विनर ही स्टार्टेड इट. थांब तू विनर कोण आहे? हा जाऊन बोलला ना. जास्त क्रेडिट घेऊ नको, ठीक आहे. हा बस. नाही, सागर जाऊन बोलला, त्याच्या मागे सौंदर्य जाऊन बोलली, ते जरा तडफडली ती बोलता बोलता, मला कळलं. मी बोललो मी कॉन्सेप्ट बद्दल नीट समजवतो, म्हणजे तुला कॉन्सेप्ट नीट समजवता नाही आली, तर मी बोललो त्याला कॉन्सेप्ट प्रॉपरली, आणि तो पटकन रेडी झाला. आणि त्याचे बाबा पण मागे होते, ते पण आले. मला टेन्शन आलं की आता 2-3 कानाखाली सर्वांच्या आता वाजणार आहे. बट नाही, ही वॉज व्हेरी नाईस. आयझॅक, आय लव्ह यू मॅन. क्रेडिट हॉगर नथिंग. करणला बाबा पाहिजे होते पण हॉगर म्हणजे काय? रील अपलोड झालेली आहे, जरा लेट झाली इंडियाला मला माहिती आहे, बट आवडली असेल तुम्हाला. कसं तरी आम्ही त्या पोराला पकडला आणि तो रेडी झाला, आणि तो जे मराठी बोलला एका फटक्यात, ते तर मला जबरदस्त आवडलेलं आहे. आता आम्ही परत जेवायला चाललेलो आहे, बट वी हॅव अ न्यू गेस्ट विथ अस. अँड ही गेस्टबद्दल मी काय बोलू, शी इज म्हणजे मिस्टर बीस्ट नंबर 1 वर आहे, ती नंबर 2 वर आहे. अँड शी हॅज बीन अ ह्यूज इन्स्पिरेशन of my life, not just content, of my life. And we have been म्हणजे मी मेंटली तिच्याशी ऑलवेज कनेक्टेड होतो, बट आज फायनली फिजिकली भेटलोय आणि तिची ग्रोथ बघून मी एवढा जास्त झालं, जाऊ दे. बट वी हॅव विथ अस, माय गॉड, इज द वाईन वाली. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे काय बोललास तू आता इंट्रोडक्शन देताना? काय होतं हे असंच थोडं ते जरा व्ह्यूजसाठी. गाईज, करण आतापर्यंत जर तुम्ही करणला फॉलो करता तर तुम्हाला कळलं असेल की करण हा थोडासा सायकोपॅथ आहे, तर तो काही बडबड करतो. प्लीज डोंट टेक हिम सिरियसली. तुला असं कधी प्रश्न वगैरे विचारला की लोकांनी, का तुम्ही का नाही बोलवत करण बरोबर व्हिडिओ वगैरे, असं काय आहे का? काय उत्तर काय तुझं? फायनली देऊन टाक मला व्ह्यूज. कॉन्ट्रोवर्शियल काहीतरी उत्तर दे. मला तुझं कॉन्टेंट आवडत नाही. तुला पण तर विचारत असतील ना लोक की का वाईनवाली सोबत काय झालं. मी बोलतो की शी इज टू बिग फॉर मी, सो आय एम लाईक आय मी कांट. पण तेच बोलते. पण नेमकं झालं काय मग आपल्यामध्ये? झालं काय आपल्यामध्ये? झालं काय आमच्यामध्ये? आपल्यामध्ये झालंय का? आपल्यामध्ये मला बोलायचं एवढं मन करतंय ना, बट काय करावं लागतं मित्रांनो, कधी कधी ना तुम्हाला शांतता ठेवावी लागते. सगळ्या गोष्टी रिव्हील नाही करू शकत. मी काय म्हणते, आपण बिग बॉसला आता पिच करूया ह्या ब्लॉग मध्ये, आणि मग जर करायचं जर रिव्हील तर यार जरा मोठ्या लेवल पैसे जरा कमवू भाई, जरा आम्ही पैसे कमवू यार. आमच्याकडे स्टोरी आम्ही असं थोडी सेल करणार आहे. आम्ही रेडी आहोत बिग बॉस, कधीही तुम्ही आम्हाला बोलवा. आमच्या बरोबर मी अजून एक सजेस्ट करेल, त्याला पण घ्या, म्हणजे मजा येईल आणि मी पॉपकॉर्न खाऊन बघेल तिकडे बिग बॉस. मजा येतं करणला हातून असं, त्याला खूप भारी वाटतं ना. किती दिवसापासून आम्ही भेटायचा प्लॅन करत होतो पारसी कॅफेला. म्हणजे पारसी कॅफेला आम्ही आधी व्हिडिओज बनवायचो आणि तिकडे भेटायचो, आणि नील, मी आणि वाईनवाली. त्यावेळी ही वृषाली जे होती ना, त्यावेळी काय होती? त्यावेळी फार एक लांब लचक नाव होतं, म्हणजे मिस मिसलिनियस असं काहीतरी. MISS मिस मिसलेनियस असं तिचं पहिलं इंस्टाग्राम हँडल होतं. आणि तिचा व्हिडिओ जो नील बरोबर फुटलेला, त्याच्यानंतर मला खूप इन्सेक्युरिटी झालेली की हिला जास्त फॉलोअर भेटतात, आणि मग मी बोललो काहीतरी व्ह्यूजसाठी काहीतरी बोलावं लागेल ना आता. सो असं आमच्यामध्ये झालेलं. आणि बट ऑफकोर्स शी हॅड सम अदर प्लॅन्स, अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर, बिकॉज शी इज इन लंडन, बिकॉज तिचं स्वप्न होतं हे लंडनला यायचं. आणि आय एम ऑल्सो व्हेरी प्राऊड ऑफ करण, कारण त्याचं स्वप्न होतं की मँचेस्टरला जाऊन मॅच बघणं. काय मी वाट बघतो कधी बोलते माझ्याबद्दल चांगलं. हा ठीक आहे, त्याचं स्वप्न पण पूर्ण झालं. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ करण अँड नील एज वेल, की त्या दोघांनी ह्या 4 वर्षामध्ये म्हणजे फार छान ग्रो केलंय. आणि म्हणजे कसं होतं, त्यावेळी आम्ही एकत्र बनवायचो, बट बिकॉज ऑफकोर्स काम असल्यामुळे आणि काहीतरी घरच्या प्रायोरिटीज असतात, घरचे रिस्पॉन्सिबिलिटी असतात. तिला काहीतरी वेगळं पाहिजे होतं, आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे होतं, म्हणून आम्ही केलं. हे खूपच फॉर्मल आन्सर आहे, ॲक्च्युली कॉन्ट्रोवर्शियल आन्सर आमच्या मनात होतं, ते आम्ही बोलू नाही शकत. बट तीच तर मजा आहे. ते तुम्ही गेस करा कॉमेंटमध्ये, काय वाटतं काय लफडी झाली असतील. सो ती मजा येईल तुम्हाला. आय एम सो सॉरी. सो मित्रांनो, आमचं जेवण झालेलं इथे मागे सिल्कामध्ये, सिल्का बोरो मार्केटमध्ये आमचं जेवण झालेलं आहे. किती एक्सायटेड आहे तू उद्यासाठी. सो आपली मैत्रीण आपल्याला अलविदा बोलते आहे.
आणि हा अलविदा परमनंट नसणार आहे ऑफकोर्स. खूप वर्षानंतर भेटलो आहे आणि खूप वर्षानंतर बरं वाटलं. खूप जास्त गप्पा आल्या म्हणून कॅमेरा अपना बाजू में रह गया, इसलिए अंदर जो हमने खाया. परत काय खायचं तुम्हाला दाखवायचं. गप्पा रंगलेल्या आणि सगळेच बोर झालेले हे वगैरे सगळे असेच. काय एवढं लाजायची गरज नाही प्लीज. ओके हां रिलॅक्स प्लीज. हां सो हे म्हणजे कोण? हे म्हणजे कोण करेल? हे म्हणजे सागरला तू असं मान सन्मान हे वगैरे हो मी हे असं अजून कोण नव्हतं हे अजून कोण? आपल्यासोबत फक्त सागरच आहे. तो क्रिएटर होता का जो उद्या भेटणार आहे आपल्याला डान्सला? नेक्स्ट टाइम कधीतरी जेव्हा मी परत भेटू तेव्हा विल डेफिनेटली प्लॅन अ कोलॅब. मोस्टली असंच होतं की बाई क्रिएटर बरोबर भेटून नेहमी असं काय कोलॅब करू असं नाही होत. बट असं बरं वाटतं जरा गप्पा वगैरे मारायला. नेक्स्ट टाइम मे बी मुंबईला तू कधी येशील? दिवाळी गणपती नोव्हेंबरमध्ये येईल तो. मे बी वी विल कोलॅबरेट ओव्हर. दिवाळीचा व्हिडिओ परत काश तीच का? येस. सो प्लीज जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल याचा दिवाळीचा, इफ यू डोंट नो प्लीज गो अँड सर्च ऑन यूट्यूब. कुठेही सर्च करा तुम्हाला भेटेल तो व्हिडिओ. सो जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल प्लीज खाली कॉमेंट्समध्ये सांगा. इफ यू वॉन्ट अस टू कोलॅबरेट ॲज वेल प्लीज खाली कॉमेंट्समध्ये सांगा. अँड काय नाही परत लंडनमध्ये भेटू. आणि कारण तर त्याचं दुसरं घरच झालंय सो तो येतच राहतो इकडे. आणि मे बी ज्यावेळी नोव्हेंबरमध्ये जर नाही भेटलो जर कधी पुढे भेटलो जर करणने मला टांग नाही दिली जर करणने माझा फोन उचलला तो सगळ्यांचा उचलत नाही पाहिजे असं नाहीये तो मलाच करतो सगळ्यांचा गँग मध्ये पण मी त्यांचा पण फोन नसतो. सो दॅट इज अ मेजर इशू बट इट्स ओके. मला सांग असं तुझ्या लग्नाच्या दिवशी पण तुझी बायको अशी मला गॅरंटी आहे गोष्टीची की त्याची बायको मंडपात आहे आणि त्याची बायको अशी कॉल करते आणि ती चिडली आणि कुठल्या मोमेंटला जाणार ती निघून की गेला उडत हा काय करायचं मला याच्याशी लग्न होऊ शकतो. कॉल करते आणि हा उचलणार नाही बाई. खूप चान्सेस आहेत. मी ऑलरेडी माझे 2 रील जे मी माझ्या लग्नात करणार ते प्लॅन करून लिहिलेत. आय हॅव इट रेडी. जस्ट फक्त ती बायको रेडी बोलली पाहिजे की भाई हे करायला दे जरा परमिशन दे. बाकी असा काही विषय नाही. ती नसेल तर मग मी जाईल बायकोचा रोल काहीतरी कॉन्टेंट भेटेल. आणि जर नोव्हेंबरमध्ये नाही भेटलो तर कधी पुढच्या वर्षी जेव्हा कधी भेटू त्यावेळी हिचे पोरं वगैरे झालेली असतील. सो इट्स ग्रेट टू मीट यू. मला खरंच खूप छान वाटलं याला भेटून. मला एका गरज होती. जे काही आमचे कॉन्व्हर्सेशन झाले मागच्या 2-3 किती तासांपासून माहीत नाही पण जे काही आम्ही बोललो मला त्या सगळ्याची फार गरज होती. फेल्ट लाईक जर तुम्ही म्हणजे मला सांगायला आवडेल की जर असा कुठला तुमचा मित्र किंवा मैत्रीण आहे ज्याला तुम्ही खूप वर्षानुवर्ष भेटलेले नाही आहात आणि तुम्ही तुमच्या डोक्यात इमॅजिन करत असतात की यार कधी जरी भेटू तरी अशा सगळ्या गप्पा होतील. जा भेटा. मेसेज दॅट पर्सन. कॉल करा आणि भेटा. खूप भारी वाटेल तुम्हाला. खूप म्हणजे एक पॉझिटिव्हिटीचा असा नुसता कहर. तर मला आणि नेक्स्ट टाइम डेफिनेटली आम्ही फक्त दोघे नाही आम्ही तिघे भेटू. ते तिघे कोण ते पण तुम्ही कॉमेंट्स मध्ये गेस करा. एंड अपन फिर से कल रात को जल्दी सो गए. बहुत अच्छी बात है. एटलीस्ट लवकर तरी झोपतोय. जेवणाचे जरा वांदे आहेत आपल्या इकडे बट लवकर झोपतोय आणि म्हणून आजचा ब्लॉग पण लेट आला. सो आय एक्स्ट्रीमली सॉरी. जस्ट आता एडिटलाच बसलोय अँड ब्लॉग आला असेल. आपला ब्लॉग रेग्युलर येतोय ते महत्वाचं आहे बट तरी मी सॉरी बोलेल बिकॉज टाइमवर नाही येते. मी 9चा बोललोय. उद्या मे बी 9ला येईल. बट ॲज यू सॉ जस्ट की मी आता कॉलवर होतो नील बरोबर आणि मी जस्ट सकाळी बेडवरून उठलो आणि मी पहिली ती स्टोरी बघितली. बोला काय आणि मी ब्लॉग वगैरे काही बघितलं नाही. मी बोललो की मला ते असं कॉमेंट्सवर किंवा व्हॉट्सॲपवर असं मेसेज वगैरे करून आवडत नाही. मला असं ते कॉल किंवा समोर भेटून भाई डिरेक्टली जे काय समोर बोलायला मला आवडतं. मग तो बोलला भाई असे कॉमेंट वगैरे येत आहेत मला वगैरे. मला काही जास्त इन डेप्थ असं काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. इट इज जस्ट मला एवढंच बोलायचं आहे गाईज समजून घ्या. आता माझी स्टाईल वेगळी आहे कारण मी डिफरंट पर्सनॅलिटी आहे. नील वेगळी पर्सनॅलिटी आहे. नीलला कव्वाली आवडते मला नाही आवडत. मला फुटबॉल आवडतं त्याला नाही आवडत. सो असं असू शकतात ना लाइक्स एंड डिसलाइक्स. सो प्लीज ये लफड़े में मत पड़ो यार. मेरे को भी कभी कॉमेंट्स आते हैं कि भाई तू ओवर एक्टिंग इतना मत कर एंड मेरे को तेरा कॉन्टेंट पसंद नहीं है. ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला प्रॉब्लेम त्याच गोष्टीला होतो की जेव्हा शिव्या देतात ना म्हणजे त्याला नाही देतात बट मी बोलतो की शिव्या की यु नो आई बहिणींवर आणि घरच्या आईवडिलांवर ते सगळं जातं ना मग ते जरा खूप त्रास होतो भाई. मग ते कसं होतं की तुम्हीच विचार करा की आपले आई बाबा पण कॉमेंट्स बघत असतात. त्यांना ते बघून आवडणार आहे का असं हे सगळ्या गोष्टी. सो ते प्लीज उत्पत आपण जाते नाही आहे. थँकफुली तिथपर्यंत नाही गेले बट मैं प्राऊडली बोलतोय मैं ओव्हर ॲक्टिंग करताय.
मला काही लाज नाही या बाबतीत बोलायला. लोक बोलतात अरे जरा ओव्हर द टॉपच करतो हे मी रील्समध्ये, तसंच करतो. आणि पण लोकांना आवडतंय ना ते. काही लोकांना आवडतंय, काही लोकांना नाही आवडत आहे. तर ठीक आहे, मी सर्वांना खुश नाही करू शकत. नील सर्वांना खुश नाही करू शकत. सो इट्स ओके, इट्स फाईन, इट्स डन. विसरा गोष्टीला, बस झालं आता, ठीक आहे. बट द कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट व्लॉग इज निरंजन 1811. खूप जास्त पेस्ट घेतो रे तू, एवढी नसते घ्यायची. ओके भाई, सॉरी भाई, चूक झाली भाई. निरंजनने खूपच टेन्शन दिलं. म्हणजे एवढं डीप ऑब्झर्वेशन करतो मला माहीत नव्हतं. बट सुबह उठ के मी प्लॅन आउट नाही करतो ना की एवढीशी घ्यायची की एवढीशी घ्यायची. निघाली ती जास्त. आणि होतं कधी कधी तुमच्याबरोबर पण होत असेल, तो माझ्याकडून झालं. सो सॉरी. ग्रेट ऑब्झर्वेशन, शार्प आईज, लव इट. अँड लव्ड इट येस्टरडे ऑल्सो वेन वाईनवालीला भेटलो. आणि बरं वाटतं यार. आता मला आय एम ॲट दिस स्टेज राईट नाव. मी ठरवलेलं यावर्षी की मला कोणाच्या अगेन्स्ट ग्रजेस नाही ठेवायचे. मला एक क्रिएटर नाही आवडत तर नाही आवडत. ह्याचा अर्थ नाही की आय हेट दॅट क्रिएटर. इफ अ क्रिएटर हॅज 10 मिलियन फॉलोअर्स, ते कसेही असतील, ते कोणी काय पेड असतील किंवा नसतील पेड, किंवा त्याकडे बघायला आहे ना ऑडियन्स त्याच्याकडे, संपला विषय. आय एम नो वेअर टू से की त्याच्याकडे एवढी का ऑडियन्स आहे, त्याला एवढी का बघते. नाही भाई, त्याला बघते तर त्याला बघते, आहे त्याच्याकडे ऑडियन्स, तर मी त्याच्याबद्दल काय करू. आय जस्ट लव्ह टू वर्क. व्लॉग्स करायचे, रील्स करायचे, कामं करायचे, पिक्चर करू, सिरीज करू, सगळं करू. पण नेहमी जाऊन सगळीकडे जाऊन असं वायबी आणि चिल आउट करू आणि हँगआउट करू, मी नाही राहिलो आता तसं. माझं असं एक काम, घरचे बस झालं भाई, जास्त नको काय. मित्र आपले बेस्ट ऑरेंज ज्यूस गँग, त्यांच्यावर चिल करू, घरच्यांबरोबर चिल करू. मी त्याने खूपच जास्त पीसफुल झालं आणि खूपच बोलतात सॅटिस्फाईड झालं. सो या, that's about it. I hope you like this vlog. Please like, share, subscribe right away. Believe in magic and hasta la vista, like hasta la go.